मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फरादचा जे विद्यार्थी मिळून अजूनही या ठिकाणी रिझल्ट लागला नाही आणि अजूनही या ठिकाणी कडाव या ठिकाणी लागलेला नाही आहे। आणि त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराद चालक लिपिक पदामध्ये जे विद्यार्थी मिळून मुलाखत आपली कशा प्रकारे असणार आहे, इंटरव्ह्यू आपला कशा प्रकारे या ठिकाणी होणार आहे, कारण की सध्याच्या कंडिशनला जे काही चालक आहे त्याचबरोबर जे काही लिपिकचा आहे तर यांचा जे विद्यार्थी मिळून रिझल्ट लागलेला आहे। एक लक्षात ठेवा ठिकाणी शिपाई हमाल फरादचा रिझल्ट बाकी आहे। तर शिपाई हमाल फरादमध्ये सुद्धा या ठिकाणी मुलाखत आहे, त्याचबरोबर चालकमध्ये पण मुलाखत आहे, त्याचबरोबर लिपिकमध्ये पण या ठिकाणी मुलाखत आहे। तर मुलाखतीले कोणकोणते प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहे तर मी तुम्हाला याबद्दल आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, जेणेकरून तेवढे काही मार्क तुमचे प्लस होणार आहे। कारण की जास्त विद्यार्थ्यांना माहीत नसते की कोणते प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहे मुलाखतीमध्ये। आणि त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराद पदामध्ये शारीरिक क्षमता चाचणी पण होणार आहे। लक्षात ठेवा, तर शारीरिक क्षमता चाचणीमध्ये आपल्याला कोणतं काम देणार आहे, कोणतं काम आपल्याला करायला लावणार आहे याबद्दल पण आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि त्याचबरोबर जे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा शिपाई हमाल फरादचा कडाव या ठिकाणी किती जाणार आहे, सेफ झोन का आहे याबद्दल पण आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। रिझल्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे याबद्दल पण आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। लक्षात ठेवा, कडाव किती जाणार आहे मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फरादचा, तर याबद्दल पण आपण बोलणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचा सर्वांचा सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। करून मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराद पदाबद्दल चालक लिपिक पदाबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला परीक्षेमध्ये किती मार्क पडलेले आहे, आपण कोणत्या जिल्ह्यातून आपला व्हिडिओ पाहता तर हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला पण या ठिकाणी अंदाज लागणार आहे। एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बघा, सर्वात पहिले मी तुम्हाला मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराद आणि त्याचबरोबर चालक लिपिक पदामध्ये मुलाखत आपली कशा प्रकारे होणार आहे, मुलाखतीमध्ये कोणते प्रश्न विचारला जाणार आहे ते सांगणार आहे। त्यानंतर शिपाई हमाल फरादमध्ये आपली शारीरिक क्षमता चाचणीमध्ये कोणतं काम देण्यात येणार आहे, त्यानंतर कडाव किती जाणार आहे शिपाई हमाल फरादचा, सेफ झोन का आहे, त्याचबरोबर जे रिझल्ट कोणत्या तारखेपर्यंत लागणार आहे शिपाई हमाल फरादचा याबद्दल तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ आपल्याला पूर्ण पाहता तेव्हाच आपल्याला या ठिकाणी समजणार आहे। एक लक्षात ठेवा, बघा, मुलाखतीमध्ये मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फराद आणि लिपिक आणि त्याचबरोबर जे काही या ठिकाणी चालकचं पद आहे यामध्ये जे विद्यार्थी मिळून आपली जी मुलाखत होणार आहे, मुलाखतीमध्ये कोणते प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहे, तर बघा, तुमचे नाव आपल्याला या ठिकाणी आपले नाव आपल्याला विचारले जाणार आहे, ठीक आहे। त्याचबरोबर गाव आपलं विचारलं जाणार आहे, त्याचबरोबर जे विद्यार्थी मिळून आपलं शिक्षण किती झालं आहे, त्याचबरोबर कौटुंबिक माहिती आपली विचारली जाणार आहे, कौटुंबिक पार्श्वभूमीवर आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहे। एक लक्षात ठेवा, तर तुमचे नाव वगैरे विचारले जाणार आहे, तुमचे गाव वगैरे विचारले जाणार आहे, तर हे काही विचारले जाणार आहे। त्याचबरोबर कामाची माहिती आपल्याला विचारली जाणार आहे, म्हणजे बघा, तुम्ही उच्च शिक्षणाची पदवी उदाहरणार्थ BA BCom BSc घेतला आहे, तरी पण तुम्ही या ठिकाणी शिपाईमध्ये कोण फॉर्म भरला, फराशमध्ये कोण भरला, चालकमध्ये कोण भरला, लिपिकमध्ये कोण भरला, हा प्रश्न विचारले जाणार आहे। एक लक्षात ठेवा, त्यामुळे आतापासूनच हे प्रश्न तुम्ही आठवून ठेवा, जेणेकरून आपले मार्क त्या ठिकाणी प्लस होणार आहे। आणि त्याचबरोबर जे आणखीन काय विचारलं जाणार आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, न्यायालयात शिपाईचे कोणते कामं असते, न्यायालयामध्ये फराजचे कोणते कामं राहते, न्यायालयात हमालाचे कोणते कामं राहते, न्यायालयात लिपिकचे कोणते कामं राहते, न्यायालयामध्ये चालकचे कोणते कामं राहते, तर ज्या पदामध्ये तुम्ही फॉर्म भरला तर ह्या सर्व पदाबद्दल तुम्ही या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं जाणून घ्या कोणतं काम वगैरे राहते। त्यानंतर आणखीन आपल्याला मुलाखतीमध्ये काय विचारले जाणार आहे, तर बघा, सामान्य ज्ञानमधले काही प्रश्न विचारले जाणार आहे, GK मधले काही प्रश्न विचारले जाणार आहे, बघा, जिल्ह्याची माहिती विचारली जाणार आहे, ऐतिहासिक स्थळ विचारले जाणार आहे, चालू घडामोडी आणि मुंबई उच्च न्यायालयाबद्दल मूलभूत माहिती विचारली जाणार आहे, उदाहरणार्थ मुख्य खंडपीठ कोणती विचारली जाऊ शकते, ठीक आहे। तर हे काही विचारले जाणार आहे। आणि त्याचबरोबर विद्यार्थी मिळवणं त्या ठिकाणी मुलाखतला जाताना शिस्त ठेवा तुम्ही, ठीक आहे, कारण की बघा, तुम्ही परिधान केलेले कपडे झालं, त्याचबरोबर शक्यतो फॉर्मल कपडे तुम्ही या ठिकाणी घाला, तुमची बसण्याची जी पद्धत आणि बोलण्याची जी नम्रता आहे यावर वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवून राहते, लक्षात ठेवा, ठीक आहे, नाहीतर कशी या ठिकाणी, ठीक आहे, तर असं नाही झालं पाहिजे, ठीक आहे। त्यानंतर आपल्याला कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं, बघा, आपल्याला नम्र राहायचं आहे, न्यायाधीशांसमोर किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांसमोर बोलताना आवाजात नम्रता आणि आदर करणे अत्यंत आवश्यक आहे।
त्याचबरोबर कामाची तुम्ही या ठिकाणी लाज नका बाळगू। तुम्ही जर या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी लाज बाळगली, तुम्हाला शरम लागून आली तिथं, ठीक आहे, कामचोरपणा तुम्ही करून राहिले, तर हे करू नका त्या ठिकाणी। हे जर केलं तर उलट कमी मार्क भेटणार आहे, कारण की वरिष्ठांचं लक्ष आपल्यावर राहते। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, स्वच्छता किंवा शारीरिक श्रमाचे कोणतेही काम दिल्यास ते आनंदाने तुम्ही करा, ठीक आहे, कारण की वरिष्ठांचे पूर्ण लक्ष तुमच्यावर राहते। आणि त्याचबरोबर जे अशा प्रकारे आपल्याला मुलाखत असणार आहे। आता या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो, शारीरिक क्षमता चाचणी कशी असणार आहे, जे काही मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फरादचं पद आहे। तर शारीरिक क्षमतामध्ये जे न्यायालयातील खोल्या, टेबल, खुर्च्या, खिडक्या किंवा परिसर स्वच्छ करण्यास सांगितले जाणार आहे। तुम्ही काम नीटनेटके आणि वेळेत करता यावर पूर्ण गुण तुम्हाला दिले जाणार आहे। त्याचबरोबर शारीरिक काम बघा विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये जड जे काही फाईलचे गट्टे राहते, तर न्यायाधीशांचे साहित्य किंवा कार्यालयातील फर्निचर एका ठिकाणावर दुसऱ्या ठिकाणी वेगाने हलवण्यास सांगितले जाणार आहे। आणि त्याचबरोबर तुमचा चपळता स्टॅमिना किती आहे, दिवसभर उभे राहून किंवा धावपळ करून काम करण्याची तुमची क्षमता आणि शारीरिक सदृष्टता तुमची या ठिकाणी तपासली जाते। त्यामुळे कामचोरपणा त्या ठिकाणी करू नका। त्यांनी जे काम सांगितले ते या ठिकाणी आनंदाने करा, लक्षात ठेवा, कारण की वरिष्ठांचं पूर्ण लक्ष आपल्यावर राहते। तर आता विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फरादचा कडाप किती देणार आहे ते तुम्हाला सांगून देतो। सेफ झोन काय आहे, जे मुंबई उच्च न्यायालयाचा शिपाई हमाल फरादचा जो कडापदार आहे, मुंबई उच्च न्यायालयाचा शिपाई हमाल फरादचा जो पेपर हा 30 मार्काचा होता आणि 30 पैकी तो कडापदार आहे 19 ते 24च्या दरम्यान कडापदार आहे। एवढा काही सेफ झोन आहे। तुम्हाला जर 19 ते 24च्या दरम्यान जर मार्क असेल तर नक्की एवढा कडापदार आहे, नक्की एवढा सेफ झोन आहे, कारण की मुंबई उच्च न्यायालयामध्ये जागा जास्त आहे। त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो, नागपूर खंडपीठ शिपाई हमाल फराद पदाचा जो कडापा हा या ठिकाणी 22 ते 25च्या आसपास या ठिकाणी जाणार आहे। 22-25 प्लस या ठिकाणी जाणार आहे, 22 ते 25 प्लस या ठिकाणी कडाप जाणार आहे। एवढा काही सेफ झोन आहे नागपूर खंडपीठचा, कारण की जागा कमी आहे। त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा शिपाई हमाल फरादचा जो कडापा हा सुद्धा या ठिकाणी 22 ते 25 प्लस या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटणार आहे। जागा कमी आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। संभाजी महाराज नगर खंडपीठ आहे, 30 मार्काचा पेपर झाला होता शिपाई हमाल फरादचा, तर 30 पैकी तो कडाप जाणार आहे, 22 ते 25 प्लस या ठिकाणी कडाप जाणार आहे। एवढा काही सेफ झोन आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। एवढा काही कडाप जाणार आहे आपल्या या ठिकाणी लक्षात आलंच असेल आता पुढची प्रक्रिया, ठीक आहे। तर आता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा शिपाई हमाल फरादचा रिझल्ट कधीपर्यंत लागणार आहे, कडाप या ठिकाणी कधीपर्यंत लागणार आहे, कारण की भरपूर वेळ या ठिकाणी झालेला आहे, भरपूर दिवस झाला, कारण की एप्रिल महिन्यामध्ये पेपर झाला होता, एक लक्षात ठेवा। 3 महिने या ठिकाणी होत आलेले आहे, एक लक्षात ठेवा, अजूनही रिझल्ट लागला नाही। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठचा शिपाई हमाल फरादचा जो रिझल्ट हा आपल्याला लय लवकर या ठिकाणी पाहायला भेटणार आहे, कारण की सर्व काही त्यांची प्रक्रिया झाली आहे, कडाप वगैरे लावण्याची प्रक्रिया या ठिकाणी झालेली आहे, फक्त या ठिकाणी वेबसाईटवर त्या ठिकाणी टाकायचं राहिलं आहे। त्यामुळे लवकरात लवकर जे विद्यार्थी मित्रांनो रिझल्ट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 27 जुलै ते 30 जुलैच्या अंदर आपल्याला रिझल्ट पाहायला भेटणार आहे। 27 जुलै ते 30 जुलैच्या अंदर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ छत्रपती संभाजी महाराज नगर खंडपीठ शिपाई हमाल फरादचा रिझल्ट लागणार आहे, कडाप या ठिकाणी लागणार आहे, लक्षात ठेवा। तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देतच राहणार आहे। आजच्यासाठी इथंच थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय